आपल्यामध्ये ऊर्जा भरपूर आहे, आपल्यामध्ये आता सध्याच्याला भरपूर काही युक्त्या आहेत. आपल्याला काय वाटते की बाबा आपण आनंदी राहावं, आपण चांगलं राहावं, पण कशामध्ये राहावं? ह्या फॅशनमध्ये, ह्या आजकालच्या ह्या जमान्यामध्ये जे मिळेल ते खावं, जे पटल ते लेवावं, आपल्याला जे काही करायचं ते करावं. परंतु आपण इकडे देवाच्या नावाकडे वळतच नाही, आपला विश्वास देवावर राहिलेलाच नाही. आणि जे कोणी करतंय त्यांनासुद्धा असं असतंय का कुठं हे केल्यानं होतं आहे का? असं काहीच नसतंय. तुम्ही तसं वेडेपणा काढून टाका. आता जर आपण म्हणलो एखाद्या लेकराला थोडीशी ताप आले, मग एखादी आई घरची म्हणत असते की बाबा थोडे पापण्या लांब झालेत, ह्या लेकराला ताप आलेले आहे, थोडीशी विभूती करा, थोडंसं पाणी मंत्रून द्या, थोडे स्वामीकडे जाऊन पंचांगण बघून या. असं जर म्हणलं ना तर आजकालचे शिकलेले काय म्हणतात माहिती आहे का? ते सगळं सोडून टाका, अंधश्रद्धा असते तसलं काहीच नसतंय. आणि आता तसलं राहिलेलं नाही, सरळ डॉक्टरकडे जावा. ठीक आहे, डॉक्टरकडे पण जावं लागतंय, ताप आल्यानंतर मी नाही म्हणत नाही, परंतु आपला जो विश्वास आहे ना तो विश्वास आपण कुठंतरी देवावर ठेवला पाहिजे.